महाराष्ट्रातल्या जनतेला जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता जे मला बोलायचं आहे त्या राजकीय लोकांचा खेळ काय चाललंय ह्या महाराष्ट्रात. आज 5 दिवस झाला ऐकतोय, 4-5 दिवसापासून जे मी ऐकतोय हे संजय गायकवाड साहेबांचं, शिरसाट साहेबांचं, काही लोकांचे असं मी ऐकतोय की कुठं ते जेवण खराब दिलं, कुठं ते डाळ खराब दिली, त्या विषयावर हे मारामारी करायला लागले. म्हणजे काय चाललंय, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का नाही होणार आहे? होणार नाही तर हे सिद्धच आहे, हे करणार आहे हे पण माहिती आहे. त्याची गुंड किती वाटली का? अहो, तुम्हाला जरा डाळ खराब आली तर तुम्हाला एवढा राग आला, तुम्ही त्या कर्मचाऱ्याला हाणमार केला. म्हणजे तुमची ही मगरुरी आहे का? आज महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना तुम्ही जी ती खिचडी देताय त्याच्या तांदूळ चौकशी केली का तुम्ही? एकदा नेऊन खाऊन बघा ना, मग तुम्हाला बघायला भेटेल, तुम्हाला समजेल की हे तांदूळ, ही गहू, ही जी रेशन बोलता तुम्ही आम्ही फ्री देतो. या सरकारचं काय म्हणणं आहे? आम्ही जनतेला फ्री राशन देतो, तुमचं राशन नका देऊ. तुमच्या राशनापासून दुनिया उपाशी नाही राहिलेली. त्यांना काम द्या, त्यांच्या हाताला काम द्या, ते करून खातील, त्यांना सगळं काय येतंय. पण तुम्ही जी ही राशन देताय ना, हे एकदा खावा, तुम्ही स्वतः खावा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही ह्या गोरगरिबाला कुठलं राशन देतोय. कशाला मोठेपणा करता? काय गरज पडली तुम्हाला ह्या मोठेपणा करण्याची? मला सांगा, त्या साहेबांना एवढं त्या कर्मचाऱ्याला मारलं, ही मारण्याची पद्धत आहे का? तुम्हाला एकट्याला जेवण एवढं खराब लागलं, मग तुम्ही त्याला हाणमार केला आणि तुम्ही जसं काय ते गुंड असल्यासारखं मारामाऱ्या करताय. अहो, तुम्ही एक सरकारमध्ये प्रतिनिधी आहे, तुम्ही आमदार आहात, विसरले का? तुम्ही त्या सरकारात तुम्ही सांगता आम्ही 200 कंप्लेंट केल्या, मग 200 कंप्लेंट मधून तुम्हाला कारवाई नाही झाली. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला तुमची दखल घेतली नाही त्यांनी, म्हणून तुम्ही त्याला हाणमार करताय. 200 कंप्लेंट केल्यानंतर मी तुमचं कोणी दखल नाही घेतली ना, तुमची चौकशी नाही झाली. अहो, हॉटेल बंद करायला पाहिजे तुम्ही. ते त्या सरकारमध्ये तुम्ही काम करताय, तुमची जर दखल घेत नसली तर गोरगरिबाचं काय घेणार आहे? एखाद्या गरिबानं जर मारलं असतं तर त्याला लगेच त्याच्यावर कारवाई, पोलिसांना सांगितलं असतं ठोकायला. तुम्हाला कोणी ठोकणार हो? तुम्ही त्या सरकारमध्ये कामच करताय तर तुम्हाला ठोकणार कोण? हे पण विचार केला पाहिजे ना. कुठलं सुटलं तुमच्या ह्या सरकारामध्ये सगळे गुंडू लोक आहेत. 4 आमदारांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. कर्मचाऱ्याला मारण्याशिवाय तुम्हाला दुसरं काय आलंच नाही. आणि वरनं काय म्हणताय? वेळ पडली तर आम्ही कायदा हातात घेऊ. तुम्ही पहिलाच घेतलाय. तुम्ही 2014 पासून ही जसं भाजप ह्या देशात आलंय तसे ह्या देशाला ग्रहण लागलंय. विचार करा, कुठलाही एखादी शब्द दिला तो शब्द पुरा केलाय. आतापर्यंत मला सांगावं की ह्या देशासाठी यातल्या आमच्या सरकारनं काम केले. आमच्या राज्यात मंत्रीच नाही असं स्पष्ट मत आहे माझं. हे सगळे मंत्री गुजरातचे, आमच्या देशात ह्या आमच्या राज्यात मंत्रीच नाहीत. जर मंत्री असते, जर कायदा कानून असता, हे गोष्टी घडल्या असत्या का? नसत्या घडल्या. पण हे बोलायचं कोणी? एखादं बोलायला झालं तर त्याच्यावर कारवाई. आणि तुम्ही सांगताय ना की उद्धव साहेबांच्या काळात असं झालं, उद्धव साहेबांच्या काळात तसं झालं. उद्धव साहेबांना चांगलं काम केलेलं का काढत नाही? हा ढाढेरडा मला कुठला आहे तुमचा? ज्या कोरोनामध्ये जी सांभाळलं, पुऱ्या देशात त्यांचं कौतुक केलं, हे विसरले. वाईट गोष्टी जेवढा तुम्हाला लगेच समोर येते, त्या चांगलं केल्यानं तुम्ही बोलणार नाही. आणि तुम्ही सांगताय आम्हाला निधीच भेटत नव्हता, आम्हाला उद्धव साहेब भेटच देत नव्हते. दुसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, या उद्धव साहेबांबद्दलची तुम्ही बोलताय ना, भेट देत नव्हते, आम्हाला त्याचं काय निधी भेटत नव्हता म्हणून तुम्ही अजितदादावर तक्रार करत होता. त्यावेळेला कोण होतं त्या संघटनेमध्ये? एक तर म्हणा राष्ट्रवादी बरोबर जर मला युती करायची वेळ आली
तर मी अविवाहित राहीन, हे तुमच्या भाजप पक्षाचे मंत्री काय बोलले? वेळ पडली तर मी अविवाहित राहीन, पण राष्ट्रवादीबरोबर युती कर. आता कोण आहे हो तुमच्या बरोबर? हा, याचा काय विचार केला का तुम्ही? प्रत्येक जण म्हणतोय आम्ही त्याच्यात जाणार, आम्ही ह्याच्यात येणार नाही, आम्ही ते करणार नाही, आम्ही करणार नाही. अहो, एखादी गोष्ट खरी करा ना. एक तरी या महाराष्ट्रासाठी तुमचं काय एक योगदान आहे मला दाखवा. आणि तुम्ही सांगताय ना आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं एक सेवा करण्याची एक मोका दिलाय. तुम्हाला मोका नाही दिला. तुम्हाला मेवा खाण्यासाठी तुम्ही सगळं हे केलेलं आहे. जनतेला कुठं दिलं तुम्ही? काय ना काम दिलं ना धंदा. अहो, नेलं सगळं गुजरातला, काय ठेवलं नाही. ते आता म्हणतात ना बडा घर पोकळ वासा, अशी आमची मुंबई करून ठेवलेली आहे. आणि सगळ्यांचा डोळा ह्या महाराष्ट्र मुंबईवर आहे. आता इलेक्शन जवळ आले, जी मुद्दे राहिले, जी करायची ती कामं सोडली, आणि नाही ती कामं तुम्ही हातात घेतायच्या. तिकडला फोकस तुम्ही त्या शेतकऱ्यावर सोडायचा, शेतकऱ्यांकडे बघायचं, बेरोजगारी ह्याच्याकडे बघायचं. ती सोडलं आणि फोकस या मारामारीकडे लावलाय. आणि तुमचे नेते मारामारीच करायला लागले. ही जनतेला बघायचं का? जनतेच्या पक्क लक्षात आलंय की तुम्ही कसे निवडून आले, तुम्ही कसे राजे बनले. हे थोडं आता जनतेला पण कळू द्या की तुम्ही काय काम केले महाराष्ट्रासाठी.